हं? नमस्कार. नमस्कार. ई मेडिकाच्या गोरेगावच्या वेलनेस ओएसिस सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं नाव कसं? माझा प्रसाद दुभाषी. दुवाजी साहेब, मला सांगा की तुम्हाला ई मेडिका या मशीनबद्दल आणि या गॅजेटबद्दल कसं माहीत पडलं? पब्लिसिटी किंवा तुमच्या ब्रोशर्स जे माझ्या एका मित्राने मला दिले होते, हां. तर त्या ब्रोशरवरनं मला त्याची पूर्ण माहिती मिळाली. आणि मी एक डायलिसिस पेशंट आहे. आठवड्यातून 3दा डायलिसिस घेतोय गेले 3 वर्ष. आणि मला ह्याच्यातून बाहेर पडायचं होतं. तर एक समोर हे ब्रोशर दिसलं आणि म्हटलं जरा आपण विचारपूस करून येऊया. ओके. तुम्ही म्हणालात की तुम्ही डायलिसिस पेशंट आहे. हो. तर तुम्हाला याचा म्हणजे ई मेडिका यूज करण्या अगोदरचा आणि ई मेडिका यूज केल्यानंतरचा हा दोन्ही अनुभव आम्हाला थोडक्यात सांगा तुमचे. ई मेडिकाच्या अगोदर जर म्हणाल म्हणजे तर आम्ही डायलिसिस पेशंट, आम्हाला युरिन होत नाही. तर युरिन न होण्याकारणाने ते आम्हाला तिकडे त्या डायलिझरच्या मार्फत आमचं पूर्णपणे ओके. डायलिसिस होतं आणि ते खूप पेनफुल आहे. आणि आता गेले 12-15 दिवस मी हे ई मेडिकाच्या मशीनवरती म्हणजे पाय ठेवून असं, जसं आता तुम्ही बघत असाल हो. त्या पद्धतीचं आहे. तर त्या पद्धतीने आज मला युरिन होते आणि सकाळी पण होते, दुपारी पण होते. मी असं नाही म्हणणार की पूर्ण पहिल्यासारखा फ्लो झालाय, हां. पण बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 2-3 महिन्यामध्ये ते कम्प्लीट रिव्हर्स होईल असं मला पूर्णपणे वाटतंय. आणि गॅरंटी आहे की हे होईलच होईल. ओके. म्हणजे तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात ह्याच्याबद्दल. हो, मी खूप पॉझिटिव्ह आहे. तुमच्या अनुभवावरून तुम्ही इतर जे आहे लोक आहेत ज्यांना अशा प्रकारचे डिसीज आहेत किंवा इतर प्रकारचे डिसीज आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? मी एवढंच सांगेन की ई मेडिकाच्या मशीनचा तुम्ही लवकरात लवकर फायदा घ्या. त्याच्या त्या मशीनवरती तुम्ही बसा. त्या मशीनवरती बसून तुम्ही तुमचं हायपरटेन्शन, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, हार्ट ब्लॉकेजेस, गाऊट, लंग डिझिजेस किंवा बरेच असे आजार आहेत जे मुळापासून बरे होत नाही. हां. तर ते मुळापासून बरे करण्यासाठी तुम्ही त्याचा पूर्णपणे लाभ घ्या. आणि एवढंच मी सांगेन. धन्यवाद दुबेजी साहेब, तुमच्या या मौल्यवान वेळेबद्दल आणि मौल्यवान तुम्ही संदेश दिला लोकांना त्याबद्दल धन्यवाद. थँक्स अ लॉट. तुमचा धन्यवाद.